दोन तीन वेळा हल्ले झाले, मला मारहाण करण्यात आली, पण मी ह्या सभेच्या माध्यमातून सांगतोय की फक्त मांगाला मांगच मारू शकतोय, दुसऱ्या कुणाच्या डांगीत दम नाही, एवढं मला या सभेच्या माध्यमातून सांगतो. आणि मांगाला मांग मारू शकतोय म्हणून मी समाजकार्य करतोय. कधीच मांगावर हात उचलणार नाही, कधीच माझ्या समाजावर अन्याय करणार नाही. कुठल्याही माझ्या समाजावर माझ्या महाराष्ट्रात कुठेही अन्याय झाला तरी राजा गायकवाड आधी धावत पळत गेलेला आहे. ही माझी स्तुती करत नाही, सगळ्या समाजाला माहित आहे मित्रांनो. म्हणून माझी समाज बांधवाला विनंती आहे की मी माझ्या काही अडचणी असल्यामुळं बार्शी शहरातल्या नगरपालिकेच्या निवडणूक, कारण 3 अपत्याची अट असल्यामुळं मला 3रं अपत्य कायद्याप्रमाणे थोडं जास्त असल्यामुळं मला उभारता आलं नाही. म्हणून माझ्या मोठ्या चिरंजीवाला विकीला आणि ओमकारला त्याला उभा केलं. आणि त्याला उभा करत असताना की बाबा मी समाजकार्य करतोय, मला शुगर 500 आहे, कधी 450 होती, कधी 600 पण होती. आणि शुगरवाल्या माणसाचं तुम्हाला माहित आहे कवा टांगा पलटी होईल का सांगता येत नाही. माझं जेवढं कार्य केलंय ते मी केलंय. माझ्या आत्म्याला भगवंताला आणि परमेश्वराला माहित आहे की मी सच्च कार्य करतोय. म्हणून माझ्या पावलावर पाऊल ठेवून येऊन माझ्या बी लेकरानं समाजकार्य करावं, माझ्या बी लेकरानं गोरगरिबाची सेवा करावी, माझ्या बी लेकरानं माझा समाज भरकट चाललेला आहे त्या समाजाला सेवा करावी, त्या समाजाला मार्गदर्शन करावं. आणि गोरगरिबावर जर अन्याय होत असला तर त्या अन्यायाला न्याय द्यायचा प्रयत्न करावा. म्हणून माझ्या लेकराला मी प्रभाग क्रमांक 4 मधून मी जिथं जन्मलोय, माझा जिथं जन्म झालाय, जिथं मी लहानाचा मोठा झालोय त्या ठिकाणी मी मित्रांनो माझं पोरग उभं केलं. आणि सुरुवात माझ्या समाजापासून, माझ्या घरच्यापासून करावी ही माझ्या मनात भावना होती. म्हणून मी इथं माझं पोरग उभा करून माझ्या पोराला निवडून आणण्याचा मी खोटा प्रयत्न करतोय असं मला वाटू देऊ नका, अशी माझी हात जोडून पाया पडून नम्र विनंती आहे तुम्हाला. मित्रांनो, ही निवडणूक लढवताना माझ्यापाशी काय करोडची प्रॉपर्टी नाही. मी उघडा आलोय गावाकडनं, पुण्यावरनं बरबाद होऊन आलोय. लवजी चौकात माझ्या घरी जाडबुक्या मैदानमध्ये पत्र्याचे शेड मारून राहतोय. पण मला भगवंतानं पैशाला काय कमी केलं नाही. माझं कुठं कुठं काय काय आहे ते मला माहित आहे. मी ह्यांच्यापेक्षा मोठा नाही, पण एवढं सांगतो की ह्यांच्यापेक्षा बारीकही नाही. जेव्हा जी वेळ येईल त्या वेळेला उत्तर द्यायची हे राजा गायकवाड मध्ये ताकद आहे. फक्त सत्यासाठी आणि माझ्या समाजासाठी लढायची ताकद मी ठेवली. मला बाकीचं कुणाचं देणं घेणं नाही. म्हणून म्हणतोय की तुम्ही माझं सगळं नाचलं गाव, माझ्या रक्तामासात जाव. मित्रांनो, रक्तामासाचं सांगायचं तात्पर्य की शेंडगेच्या घरात माझी मावशी खबाबाई अशोक शेंडगेची आई दिली. बगाड्याच्या घरात माझी बहीण दिली. कसब्याची मी पोरगी केली. थोराताची पोरगी माझ्या भावाने केली. माझ्या भावाची पोरगी तेलंगेला दिली. माझी थोरली पोरगी कामाला दिली. तर ही माझा सगळा नातावळा आहे, गोतावळा आहे, माझ्या रक्तामासाचा हो. आणि समाजावरचं संकट सोडायला मला कुठेतरी बळ येईल, मला कुठेतरी ताकद येईल. म्हणून हे मी केविलवाना प्रयत्न करताय. पण मला ही जाणवू देऊ नका, माझी विनंती आहे तुम्हाला की धनधानक्यापाशी, पैशावाल्यापाशी आणि सावकारापाशी सगळी गोरगरिबाची ताकद हारती हे मला तुम्ही जाणवू देऊ नका. मी बघतोय मित्रांनो, मागच्या 15 दिवसापासून मी कुठला तरी एखादा वाण्या बामणाचा असल्यासारखा मी राहतो इथं. कारण माझा समाज माझ्याकडे बघताना वाण्या बामणाचा, मराठ्याचा, कुठल्या बाहेरच्या जात्याचा, उच्च वर्णीयाचा असल्यासारखा माझ्याकडे बघतोय. मी किती बी सांगण्याचा प्रयत्न केला, अरे बाबा नो मी तुमचा आहे,
मी मागत आहे आणि प्युअर माग आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण पैशाच्या पुढं कुणाचं काय चालत नाही. कारण का की मी जाणून घेतोय मित्रांनो की फक्त माझा समाज पैशानं आणि गोरगरिबानं महागाय म्हणून, आणि ह्या समाजाची गोरगरिबी कायमची घालवायसाठी मी माझ्या पोराला उभा केलंय. अमृत हातात आहे, माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, माझ्या पोराला मी त्याच्यासाठीच उभा केलंय की फक्त 5 वर्ष मला द्या. 5 वर्षात जर 50 वर्षाचा विकास माझ्या वार्डाचा नाही करून दाखवला तर तुमचं चप्पल आणि माझं तोंड. मी भावनिक होतोय कारण माझी मनापासून तळमळ आहे, माझी मनापासून ही तळमळ आहे की अख्ख्या बार्शीत मित्रांनो काय बी झालं तरी पहिल्यांदा गोरगरीब मला फोन करतात. नवरा बायकोची भांडणं झाली तरी बायको फोन करते, सासू सासऱ्याची भांडणं झाली तरी जावई फोन करतो, सासू सून फोन करते, भाऊ भावाची भांडणं झाली तरी धाकटा भाऊ थोरला भाऊ फोन करतोय. बार्शी शहरात तुम्ही कुणाला विचारा, बार्शी शहरात राजेंद्र गायकवाडचं कार्य फक्त ओरिजिनल समाजकार्य आहे. मी नकलीपणा आणि दिखाऊपणा आतापर्यंत केला नाही. म्हणून माझा रुबाब भगवंतानं असा ठेवला आहे की बार्शी शहरात एका बी गोरगरिबाचं काम माझ्या हातनं थांबत नाही आणि मी थांबू बी घेण्यात देणार नाही, कुठले बी काम असू द्या. मग मला सांगा तुम्ही की मी माझ्या वार्डाचं दडबल करायचं चांगला करायचा विचार केला तर मी काय पाप केलं का? मग माझं ते डिजिटल लावताना हे मी नकली करत नाही, हे माझ्या डोळ्याला लागलंय. माझ्या जर हाताला डोसक्याला पट्टी बांधली असती, अंगावर कुठलं रक्त बिक्त कोंबडीचं टाकलं असतं आणि असा हात बांधून आलो असतो तर तुम्ही ओळखायचं 100% ओके झालं. म्हणून मग ती माझं डिजिटल लावताना त्या डिजिटलवर ट्रॅक्टर चिन्ह मला उशिरा मिळलं, सगळ्याचे अर्धे प्रचार झाले आणि मी अपक्ष असल्यामुळं मला चिन्ह उशिरा मिळलं आज सकाळी दुपारी 12 वाजता. आणि ती ट्रॅक्टरचं चिन्ह मी डिजिटल बोर्ड लावले होते त्याच्यावर चिन्ह टाकलं नव्हतं आणि ती चिन्ह मिळल्यामुळं उशिरा मिळल्यामुळं ती चिन्ह चिटकवत असताना फेविक्विकची चिळकंडी माझ्या डोळ्यात गेली मला. आणि फेविक्विकची चिळकंडी डोळ्यात गेल्यावर माझ्या डोळ्यात ही डोळा डायरेक्ट बंद झाला. मला ते शुभमनं माझ्या पुतण्यानं उचलून नेलं दवाखान्यात शहाच्या इथं. त्या शहाच्या इथं गेल्यावर त्यांनी बवाया बिवाया कापल्या माझ्या डॉक्टरने आणि औषध मलम लावून थोडी जखम झाली खाली बुबळाच्या खाली पट्टी लावली. मी म्हणलं सभा करायला येणार नाही का तर नाही म्हणले उघडू नका, 2 दिवस तर उघडू नका, जखम झाली फेविक्विकनं चिटकून बसले. मी सभा नसती तर घरात झोपलो असतो. पण या सभेसाठी मी कोणाकोणाचं काय काय उष्ण घेतलंय, कोणाकोण किती पैसे घेतलेत ते मलाच माहित आहे. आणि ही जर सभा नाही घेतली आणि ही जर सभा नाही झाली तर माझं हसं होईल आणि लोकांना वाटेल की नाटक करतोय आणि माझं माझ्या समाजाचं हसू करायचं नाही. म्हणून मला त्रास होत असताना सुद्धा सभा घ्यायला आलोय. मी तरी माझ्या आई बहिणींना विनंती आहे की मी जी बी बोलल, मी येताना घरातनं आज 68 आणि माझा 60 दिवशी जन्म झालेला आहे. 50 वर्षानं माझा वाढदिवस आज आलाय. त्या दिवशी 60 दिवशी जन्म झालाय. आज 26/11 जन्मतारीख आहे माझी. म्हणून मी येताना परडीन कोटांबा घेऊन यायला लागलो होतो की येडायची परडी, तुळजापूरच्या आईची परडीन कोटांबा घेऊन यायला लागलो होतो. इथं टेबल ठेवला होता, त्या टेबलावर त्या येडायच्या परडीवर हात ठेवून शपथ खाणार होतो मी की माझ्या समाजाला मी गद्दार होणार नाही. पण माझ्या पोरीनं ती परडीन कोटांबा घेतला. पापा बन्नी देवाचं असं काय करू नका, माळगाळ्यात राहिली राहू द्या माझी थोरली पोरगी सोना. म्हणून मी सांगतोय की मला फक्त माझ्या पोराला निवडून द्या आणि तुमचं काय असेल की 5 वर्षाचं तुमचं सगळं संकट माझ्या अंगावर टाका. 5 वर्षाचं संकट माझ्या अंगावर टाका. का तर माझी बायको मरून आज 16 वर्ष झालं, मी लग्न केलं नाही. माझ्या लेकरा बाळाची जबाबदारी होती म्हणून 14 वर्ष भटकत फिरलो मी. माझ्या लेकराचं लग्न केलं. समाजात असं होतंय की ह्याची पोरगी त्याच्या संग गेली आणि त्याचं पोरग त्याच्या संग गेलं आणि माझ्या जातीला आणि माझ्या
खानदानीला मला बट्टा लावायचा नव्हता. म्हणून माझ्या लेकराला बी थोरल्या पोराला बी ओरिजिनलच केलं. माझ्या थोरल्या पोराचं बी लग्न केलं, माझ्या थोरल्या पुरीचं लग्न केलं, माझ्या धाकट्या पुरीचं लग्न केलं. बारका पोरगा माझा पुण्याला DY पाटीलला शिकाय आहे, त्या शिक्षणाला खर्च करतोय. आणि एवढी सगळ्या माझ्या घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून मित्रांनो ह्या टेन्शन मध्ये बी आणि खुशीमध्ये बी राजा गायकवाडनं कधी आयुष्यात एक दारूचा थेंब घेतला नाही, आयुष्यात कधी सुपारी खाल्ली नाही, आयुष्यात पुडी बिडी बियर दारू तंबाखू माझं हाड वाटलं नाही. आणि मी असला निर्मळ राहतोय. माझं लेकरू बी माझ्या पावलावर पाऊल टाकूनच तेवढं निर्मळ राहतंय आणि एवढं निर्मळ वागतंय. आणि मी निर्मळ राहिलो, मी वागलो तर लोकांना बी चांगलं सांगू शकतोय. म्हणून मित्रांनो मी बाटलो नाही, माझं हाड बी बाटलं नाही कुठल्या व्यसनाला. मला सांगा, तुम्हाला माझी ताईंना माझी विनंती आहे, आपल्या ह्या वार्डात मागच्या 15 वर्षापासून काय झालाय तुम्ही सांगा बरं मला. विकास काय झालाय माझ्या मागच्या 15 वर्षापासून. ह्या आपल्या प्रभाग नंबर 4 मध्ये काय विकास झालाय. प्रभाग नंबर 4 मधली किती तरुण पोरं गांजाच्या दारूच्या नादी लागून मेली. परवा दिवशीची एक पोरग गांजा मी दारूच्या व्यसनाच्या आधी गेलं होतं, टाकी खाली फाशी घेऊन मेलं. किती पोरं फाशी घेऊन मेली, किती पोरांच्या आत्महत्या झाल्या, किती पोरं तमाशाच्या थिएटरला गेल्यावर ऍक्सिडेंट होऊन मेली, किती पोरं आता सुद्धा तमाशाच्या थिएटरला गेल्यावर किती पोरावर वार झालं, किती पोरं किती लेकराच्या पोरं आईबापाच्या लेकरावर वार झालं, किती पोरावर तुम्हाला सांगतो गुन्हे दाखल झालं. आता सध्या लिस्ट मध्ये किती पोरं तडीपारीचे आहेत ती सुद्धा मला माहित आहे. मग मी जर या सगळ्याचं चांगलं करायसाठी उभं राहत असेल तर माझ्या जवळनं मानभावासारखं मी तुच्छ असल्यासारखं मला कट मारून जायचा. मला माहित आहे माझ्या समाजाची मजबुरी असेल, माझ्या समाजाची एकदम कमजोरी आहे. एक कमजोरी आहे की माझा समाज मागासलेला आहे. तुम्हाला सांगतो, माझ्या आया बहिणी कुठे डिपोर कामाला जातात, धुणभांडी कामाला जातात, कुठे बेरोजगार करायला जातात, कुठं बिगारी काम करायला जातात. बारकी बारकी लेकरं त्यांची अशी उघड्यावर तोडून जातात. ती लेकरू गटरीत पडते, का ठेस लागती, डोसकं फुटते, का त्याला कुत्रं चावतंय, का काय होतंय काय सुद्धा परवा नसती. फक्त त्यांना दिवसभर लेकरा बाळाची पोट भरायसाठी, लेकरा बाळाला जगवायसाठी माझ्या आई बहिणी दुसरीकडे कामाला जातात. आणि त्या नवऱ्यानं मरणाची दारू पिऊन यायचं, कष्ट काय करायचं ती करायचं आणि सगळी दारूच्या व्यसनाला लागून घरी येऊन माझ्या आई बहिणीला मारायचं. मी सुधारलो म्हणजे समाज सुधारला असं नाही. मला काय, मी पुण्यात बी राहतोय, माझी लेकरं पुण्यात बी घेऊन राहतो तुम्ही, पण मला सगळी म्हणायची अरे ह्याचा ठिकाणा नाही, हीच चंबुगा बाळगाव घेऊन फिरतोय आणि हे काय समाजाला सुधारणार आहे. मित्रांनो मला सांगा, माझ्यावर आता 21 गुन्हे दाखल आहेत. 21 गुन्हे दाखल कुठले आहेत? माझ्यावर 21 गुन्हे दाखल आहेत की बचत गटाच्या जबरदस्तीनं वसुली करायला येणाऱ्या त्या बँकेच्या फायनान्सरला मारलेला गुन्हा दाखल माझ्यावर आहे. माझ्यावर गुन्हे कुठले दाखल आहेत? कोरोनाच्या काळात जी लोक बळजबरीनं हप्ता वसुली करायला यायची त्या लोकांना ताणू विरोध केलेला माझ्यावर गुन्हे दाखल आहेत. पांडे चौकात झाडं लावलेली सुद्धा माझ्यावर गुन्हे दाखल आहेत. माझ्या लेकरा बाळासाठी आणि माझ्या परपंचासाठी माझ्यावर गुन्हा नाही दाखल. याडायची शपथ घेऊन सांगतो, माळ आहे गळ्यात माझ्या. मग माझ्यावर गुन्हे दाखल आहेत फक्त समाजसेवेसाठी. मला सांगू द्या, मी माझे सगळे रक्तमासाचे आहेत. माझ्या वार्डातली जेवढी बी पुढारी आहेत, जेवढे बी सामाजिक कार्यकर्ते आहेत, माझा भाचा आहे, माझा मेवणा आहे, माझा पाहुणा आहे, माझा कोण ना कोण रक्तमासाचा आहे. मला त्यांना विरोध करायचा नाही, मला त्यांना नावं ठेवायची नाहीत. का तर प्रत्येक माणूस आपल्या आपल्या विचारानं जगत असते. कुणाला पैशाची हवा असती, कुणाला श्रीमंत व्हायची हवा असती, कुणाला भरपूर इस्टेट कमवायची हवा असती आणि तुम्हाला सांगतो कुणाला करोडपती अब्जाधीश व्हायची हवा असती. तशीच मला हवा आहे, फक्त समाजसेवा करायची मला हवा आहे. आणि समाजसेवा करत करत माझा जीव जरी गेला तरी माझ्या मातीला फक्त मला समाज एवढा यावा की मसनवट्यात सुद्धा जागा पुरली नाही पाहिजे. ती उद्देश मनात घेऊन मी समाजसेवा करायला उतरलोय. मला पैसे कमवायचे नाहीत, मला भगवंत पैसे कमी पडू देत नाहीत. माझी सगळी हौस पूर्ण झाली, माझी देवानं सगळी हौस पूर्ण झाली. जेवढ्या दांडाळाकडे गाड्या नाहीत तेवढ्या गाड्या माझ्याकडे आहेत, 4 व्हीलर स्वतःच्या आहेत. मी कवा कुणाची कापडं मागून घातली नाहीत, कवा कुणाची गाडी उसणी मागून आणली नाही, कवा कुणाचं सोनं मागून आणलं नाही. नशिबानं मला जी दिलंय, जी मी कमिवलंय, तेवढ्या माझ्या कमिवलेल्या पैशावर मी तेवढाच माच करतो. तेवढीच माझी मी ऐपतीप्रमाणे माझं मी ऐट करतो.
मी कुणाच्या जीवावर राईट करत नाही. फक्त माझी तरमळ का आहे, माझा जी समाज आहे सगळ्या बार्शी शहरात प्रत्येक समाजाला मानाचं स्थान आहे, पण माझ्या समाजाला मानाचं स्थान नाही. माझा समाज गेला, पुढारी लोक तोंडावर गोड बोलतात, या राजभाऊ, या तुम्ही भाऊ, या भाऊ, या भाऊ बसतात, आणि तोंडावर गोड बोलून तुम्हाला सांगतो उठून गेले की म्हणतात मागताय. ह्याला काय मान द्यायचा आहे, ह्याला काय इज्जत द्यायची? ही मी सांगतोय, मला माहित आहे. मी प्रत्येक पुढऱ्यापाशी फिरलेलो आहे. प्रत्येक पुढऱ्याचा सगळा बायोडाटा माझ्याकडे आहे. प्रत्येक पुढऱ्याची चौकडी माझ्याकडे आहे. प्रत्येक पुढऱ्याची फाईल माझ्याकडे आहे. मी जर ती फाईल बाहेर काढायला लागलो तर एका मी पुढऱ्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, एवढं गबाळ माझ्याकडे आहे. पण मला कुणाच्या प्रायव्हेट आयुष्यात, कुणाच्या वैयक्तिक जीवनात मला दखल द्यायची काय गरज नाही. ज्याचे त्याचे आयुष्य असतंय, जी ती त्याच्या इच्छेतीप्रमाणे जगतंय. मला कुणाच्या प्रायव्हेट आयुष्यात दखल द्यायची नाही. फक्त एवढंच सांगायचंय की मी राजा गायकवाड आणि माझं पोरग ओमकार गायकवाड शपथ घेऊन सांगतो आज सिटीची खंडोबाची की माझ्या आई बहिणीवर, एका बी आई बहिणीवर वाईट नजरेनं का आयुष्यात बघणार नाही. एका बी माझ्या समाजाच्या आई बहिणीकडे कधी वाईट नजरेनं मी बघणार नाही. माझं पोरग मी बघणार नाही. एवढी आम्ही साप मनात बापले गाव. नीती तशी बरकत आणि वासना तशी फळं असते ती. कोणाचं काय राहिलं नाही. कुणी किती बी कमवा, किती बी पैसे वळवा, पण माणुसकी कमवायला लय लागतंय. आणि राजा गायकवाडनं कोरोनाच्या काळापासूनच माणुसकी कमविली. आणि माणुसकी कमवत असताना मला कुणाला नाव ठेवायचे नाहीत. मला फक्त माझा वार्ड, आणि तुम्ही जर मला माझ्या पोराला निवडून दिलं तर माझं पोरग समाजासाठी, आणि मी बाहेरनं तुम्हाला सांगतो, मला नगरपालिकेत यायला एंट्री नसली तरी मी सामाजिक कार्यकर्ता असलाय. माझ्याकडे 150 पक्ष आहेत, 150. निवडणूक झाली की उद्या दुसरा पक्ष घेऊन येतो. मी कुठे बी जाऊन काय बी करू शकतोय. माझं समाजकार्य असलाय. फक्त तुमच्या मतानं, तुम्ही निवडून दिलेल्या अधिकारानं जर माझं पोरग बार्शी नगरपालिकेत गेलं तर मी सांगतो, मी आज जी बोलन, जी मगात शपथ खाल्ली मी, येडाय काय म्हणतात तसलं, अंगात तोंडात किड पाडल येडाय. मी जर खोटं बोलत असलो तर एक ना एक शब्द मला खराय. आणि मला आता इथून पुढे शपथ घ्यायला लावू नका. माझी विनंती आहे माझ्या आई बहिणीला, माझं पोरग नगरपालिकेत गेलं तर मी काय करणार, ही माझा जाहीरनामा मी तयार करून आणलाय मित्रांनो. ही माझा जाहीरनामा आहे. मी सगळ्याला वाटलाय आणि आपल्या सगळ्या वार्डात वाटणार बी आहे. तर ही माझा जाहीरनामा असा आहे की सगळ्यात पहिल्यांदा सगळीच गोष्ट, मला जर तुम्ही निवडून दिलं माझ्या पोराला तर एकदम एकाच दिवशी होणार नाही. मी गरीब आहे. मी काय ह्याच्या अगोदर 10-15 वर्ष नगरसेवक, 10-5 वर्ष आमदार राहिलो नाही. मला कुठलं पद नाही, मला कुठलं खातं नाही. आणि मी काय तुमच्या समाजाच्या जीवावर कमिवलंय आणि तुमच्या समाजाला पुढे दाखवून तुमच्या जीवावर मी कुठं लुटलंय असं मी केलं नाही. कारण का की मी कष्टानं आणि माझ्या कलेनं कमिवतोय. लोक मला म्हणतात की ब्लॅकमेलर आहे, हे खंडणीखोर आहे. मला त्या भडव्यांना एकच सांगायचंय की कुणाला ब्लॅकमेल केलंय, गोरगरिबाच्या माझ्या आया बहिणीचा रेशन कार्ड काढतो, जातीचा दाखला काढतो, पगारी चालू करतो, असं म्हणून जर 1 रुपया जर खाल्ला असला तर त्या कुठल्या भडवा मला म्हणताय ब्लॅकमेलर आहे, खंडणीखोर आहे. एक पुरावा माझ्या पुढे आणा. लवजी चौकात फाशी घेतो मी, एकच पुरावा आणा. अरे मग मी जेव्हा चांगलं वागतोय, मी जेव्हा चांगलं कार्य करतोय तर मला बदनाम करण्याचा का प्रयत्न करता? तुम्हाला मला चांगलं म्हणणं वाटत नाही, तुम्हाला मला नावाजू वाटत नाही, तर माझी तुम्हाला आज जोडून विनंती आहे, मला नावं बी ठेवू नका. आणि जर मी चुकत असलो तर तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही मला कुठे बी चौकात गचुरीला धरून विचारा की राजा गायकवाड तू इथं चुकलात, तो इथं समाजाचं खाल्लं, तो इथं समाजाच्या आई बहिणीचं वाटोळ केलं, तो इथं समाजाची दिशाभूल केली. 21 गुन्हे माझ्यावर दाखल आहेत समाजकार्याचं. पण माझ्या 50 वर्ष आता वय आहे. एक बी दिवस सांगावं कुठल्या सामाजिक कार्यकर्त्यानं राजा गायकवाडनं कुणाला फोन केलाय? राजा गायकवाडनं समाजातल्या माझी जीवाभावाचा आहे समाजकार्य पुढारी सगळे समाजसेवा केली त्यांनी बी. नवनाथांनी मेंबर आयुष्य गेलं समाजसेवा करत करत त्यांचं, आणि त्यांना माझा मानाचा मुद्रा आहे. आयुष्य गेलं, गडी दमला पण थकला नाही.
म्हणून माझं एकच म्हणणं आहे की मी माझ्यावर एवढं गुन्हे दाखल झालं, माझ्यावर संकट आली. परवा दिवशी त्या भडव्यानं एका माहिती अधिकार कार्यकर्त्यानं स्वतःची मुलगी 8 वर्षाची पोलीस स्टेशनला नेऊन त्या मुलीचा मी हात धरला, त्या मुलीला मी ओढलं असं म्हणून माझ्यावर खोटा पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला. खोटा गुन्हा माझ्यावर पॉस्कोचा दाखल केला तरी माझ्या समाजाचा एक पुढारी सुद्धा एक साधं पत्र घेऊन पोलीस स्टेशनला आला नाही. माझा विचार नाही या पुढाऱ्याला. अरे जेव्हा समाजावर संकट येतंय तेव्हा राजा गायकवाड सगळ्याच्या आधी असतोय, सगळ्याच्या पुढे असतोय. समाजावर संकट कुठे बी येऊ द्या. बिलोली मध्ये, नांदेड मध्ये माझ्या एका आया बहिणीवर बलात्कार झाला. बिलोली मध्ये मातंग समाजाच्या एका मुलीवर बलात्कार झाला. तिची दगडाने ठिसून हत्या केली. 3 तास मित्रांनो मी लवजी चौकात गाडी घेऊन फिरत होतो माझ्या संग कोणी येते का म्हणून. दत्ता कांबळे DK आणि आप्पा रणदिवेचा भाऊ बारक पोरग कृष्णा रणदिवे ही 2 जणच माझ्या गाडीत आली आणि आम्ही 3 जणांना जाऊन बिलोलीला जाऊन तिथला मातंग समाज गोळा करून 400 उमरा आहे तिथं सगळा मातंग समाज गोळा करून DYSP कार्यालयावर मोर्चा नेऊन त्या महिलेला, त्या माझ्या आया बहिणीला न्याय दिला. त्या 3घाला अटक करायला लावली आणि शक्ती कायद्याअंतर्गत फाशीची शिक्षा द्यावी म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणारा मी राजा गायकवाड आहे. आणि माझ्यावर खोटं झालं असताना, माझ्यावर अन्याय झाला असताना एक मांगाचा पुढारी पोलीस स्टेशनला आला नाही. एक राजा गायकवाड कसला का असताना, किती का टाकून दिलेला असताना, पण त्याच्यावर खोटं केलंय. आणि साहेब ही खोटं केलंय तरी तुम्ही खोटं का केलं असं 1-2 वेळीचं पत्र सुद्धा न्यायला आलं नाही माझा समाज, माझ्या समाजातले पुढारी. म्हणून म्हणतोय मी माझ्यावर किती बी संकट येऊ द्या. मी किती वेळा जेलमध्ये गेलो, बार्शीच्या जेलमध्ये गेलो, पुण्याच्या जेलमध्ये गेलो, आर्तर रोड जेलमध्ये गेलो, पण माझ्या समाजाला मी कधी बोलिलं नाही. माझ्या मत्तीला, माझ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या, माझ्या समाजाच्या पुढाऱ्याला बोलिलं नाही. भगवंताची शपथ घेतो त्यांनी मी म्हणावं मी बोलिवलंय. पण कुठं बी समाजाचं काय होऊ द्या. अहो 2-3 वर्ष झालं अण्णाभाऊ साठे जयंती, माझा भाचा अजय चव्हाण अध्यक्ष होता. अण्णाभाऊ साठे जयंती काढायला परवानगी काढायला गेल्यावर डीजेची परवानगी काढत असताना पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं जे अध्यक्ष आहे आणि जी डीजेचा अध्यक्ष आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होईल म्हणलं की सगळीच कुचंबली. परिषद हॉटेलमध्ये मी थांबलो होतो. माझ्याकडे आला अजय चव्हाण, मामा म्हणला गुन्हा दाखल करतो म्हणतात मनसावले साहेब, डीजेवर बंदी आहे. पहिल्यांदा माझं आधार कार्ड दिलं, पहिल्यांदा माझं आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिलं, सांगितलं फोटो दिले आणि म्हणलं मातंग समाजाच्या अण्णाभाऊ साठे जयंतीला जर कोण अडवत असेल तर असले 100 गुन्हे माझ्यावर दाखल होऊ द्या. राजा गायकवाड गुन्हे घ्यायला तयार आहे आणि मी गुन्हा दाखल करून घेतल्यावर या 4 माझ्या त्या भाच्यानं त्या अजय चव्हाणवर गुन्हा दाखल आहे, अजून दादा मुलांनीवर गुन्हा दाखल आहे, 4 जणांवर गुन्हा दाखल आहे. 3 वर्ष झालं कोर्टाच्या तारखेसाठी माझं ही बाच हेलपट घालतात. मग मला हे म्हणायचंय की तुम्ही माझी रक्तमाताची असताना मी जर माझं समाजकार्य करण्यासाठी, मी जर माझं समाजाचं धडबल करण्यासाठी आपल्या प्रभागातनं माझा मुलगा जर उभा केला असेल तर माझ्या मुलाकडे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, माझ्या आई बहिणीला बी सांगतो, माझ्याकडे खर्च करायसाठी मी उष्ण पासणं करून एवढं करतोय. सभा घ्या, कुठं काय घ्या, कुठं काय घ्या, चहा पाणी आपल्या प्रेमापोटी, बिस्किट चहा पाणी बिस्किट ही माझी अवकात आहे. माझी जेवढी अवकात आहे तेवढीच सांगणार आहे मी माझा फुगीरपणा फुकट कशाला सांगू. म्हणून म्हणतोय की फक्त कुणाचं घ्यायचंय त्यांचं सगळ्याचं घ्या, कुणाला सुद्धा माघारी लावू नका. मटण येऊ द्या, झिंगा येऊ द्या, बोंबील येऊ द्या, काय तांदूळ येऊ द्या, काय चिकन येऊ द्या, कुणाचं सोडू नका. फक्त समाजाच्या भल्यासाठी माझ्या लेकराला तुम्ही निवडून द्या. माझ्या हात जोडून पाया पडून विनंती, तुमचं जी तुम्हाला वाटणार आहेत ती तुमचंच आहे, दुसऱ्याचं आहे म्हणू नका घेताना, ती तुमचंच आहे. आणि ह्या सभेच्या माध्यमातून एक गंभीर बाब आहे माझ्या कानावर आली की पुण्या मुंबईमध्ये जशी मातंग वस्त्या सगळ्या ती झोपडपट्ट्या उठवल्या, कुठली लॉयनगर झोपडपट्टी उठवली, उठवायला लागल्यात. आता कामगार पुतळा झोपडपट्टी उठवली. तर बार्शीतल्या राजकीय पुढाऱ्याचा सगळ्यात मोठा, मी कुणावर आरोप करत नाही, मला मिळालेली माहिती आहे एक जणाकडनं
की बार्शीतल्या राजकीय पुढऱ्याचा डाव आहे की ही जी आपलं 1690 1544 आहे ती बार्शीचं नाक आहे नाक, आणि बार्शीचं नाक असल्यामुळं ही जर गलिच्छ वस्ती नसती तर 1 कोटी रुपये गुंठ्यानं जमीन गेली असती. पण ही आपली गलिच्छ वस्ती असल्यामुळं इथं कवडीचा भाव आहे, म्हणून बार्शीतल्या पुढऱ्यानं डाव रचला डाव की आपली गलिच्छ वस्ती उठवायची आणि लांब माळावर जागा द्यायची, कोंबडीच्या खुरड्यासारखी घरं त्यांना करून द्यायची आणि इथं मोठ्या मोठ्या बिल्डिंगा रो हाऊस प्लॉटिंग पाडायची. म्हणून म्हणतोय जोपर्यंत राजा गायकवाडच्या जीवात जीव आहे तोपर्यंत माझ्या समाजावरच्या कुठल्याच माणसावर, कुठल्याच बाईवर, कुठल्याच पुरुषावर अन्याय होऊ देणार नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, फक्त एक मत माझ्या पोराला द्या, फक्त एकच मत. बाकीचं कुणाला काय द्यायचं, कुणाचं काय घ्यायचं ते घ्या. माझी आईच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो, एकच मत माझ्या लेकराला द्या आणि 5 वर्ष माझ्या दारात हालू नका. तुम्हाला सांगतो कसं असावं, प्रभाग कसा असावा मी लिहून आणलाय. मी प्रयत्न करतोय की माझ्या प्रभागात, माझ्या वार्डात सगळ्यात पहिल्यांदा माझं पोरग निवडून आल्या आपली पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीवर मी सौर ऊर्जा प्रकल्प बसवणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्प बसवणार आहे. ह्याच्यातली जी जाहीरनामे आहेत, जी माझी अवकात आहे, मी जी करू शकतोय तीच मी लिहून आणलंय. मी जी करू शकतोय ती मी लिहून आणलंय. म्हणून म्हणतोय की पाण्याच्या टाकीवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून, कुठं जागा मिळेल तिथं बसवून, संडासाच्या बाजूला इकडं तळ्यावर ह्या 1544 साठी सौर ऊर्जा प्रकल्प बसवून माझ्या सगळ्या आया बहिणीला फुकट लाईट देणार आहे. लाईट बिल तटलं म्हणायची भानगड नाही ना. तुम्हाला सांगतो माझी लाईट कट केली म्हणायची भानगड नाही ना, आकडा टाकायची भानगड नाही. तुम्हाला सांगतो 6 महिन्याच्या आत तुम्हाला सगळ्याला फुकट लाईट देतो. मी या जाहीर सभेत मी तुम्हाला आश्वासन देत नाही, वचन देतो, वचन. दुसरी गोष्ट, माझ्या ज्या आया बहिणी आहेत त्या प्रत्येक माझ्या आया बहिणीच्या हाताला काम देणार आहे. मी एवढा डेंजर आहे, मी काय बी करू शकतोय कायद्यानं. कुठली बी कंपनी आणीन, पुण्याला जाईन, मुंबईला जाईन, कुठलं बी काम घेईन, काय करीन. माझ्या डंपर आहेत, लक्झरी आहेत, माझी मित्र कंपनी आहे, काय बी काम आणीन, पण माझ्या आई बहिणीला दुसऱ्याची धुणं भांडी करायला लावणार नाही, दुसऱ्याची झाडलोट करायला लावणार नाही आणि दुसऱ्याचं उष्ट खरकट उचलायला लावणार नाही. ही मी या जाहीर सभेत सांगतो. राहिली गोष्ट तिसरा माझा जाहीरनामा आहे. मला दिसा नाही ना, डोळ्यानं त्रास व्हायला लागला. माझा तिसरा जाहीरनामा आहे की भास्कर पेरे पाटील पाटोद्याचे सरपंच, त्यांच्या सरपंच ग्रामपंचायतीचा मी आदर्श घेतलाय आणि त्या भास्कर पेरे पाटलाने जी ग्रामपंचायत केली महाराष्ट्रात नंबर 1, तसा माझा वार्ड महाराष्ट्रात नंबर 1 केल्याशिवाय मी राहणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रातनं माणसं माझा वार्ड बघायला पाहिजे. अरे रावणाची लंका सुद्धा फिटकी होती, आतला माझा वार्ड मी करून दाखवतो. त्याच्यासाठी सगळ्यात प्रथम माझी इच्छा अधुरी राहिलेली आहे. ज्या माझ्या तळ्यापाशी आपल्या ह्या तळ्यात माझ्या आजोबानं, माझ्या आजीनं, माझ्या आईबापानं जी 1972ला कष्ट केलं, सुकडी खाऊन तळ खोनलं, त्या तळ्याला नाव लहुजी वस्ताद तलाव नाव द्यायचं ही माझी इच्छा आहे आणि ती इच्छा मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या तळ्याला ह्या तळ्याला एका भांडगुळानं त्याच्या भावाचं नाव गणेश आहे म्हणून त्या टायमाचा विरोधी पक्ष नेता नागे अक्कलकोटे, त्या नागे अक्कलकोटेनं त्याच्या भावाचं नाव तळ्याला दिलंय गणेश तलाव म्हणून. मी माझ्या गणपतीचा विरोधक नाही, मी माझ्या गणेशाचा विरोधक नाही, माझा देव आहे गणेश. पण त्या भांडगुळानं त्याच्या भावाचं नाव विरोधी पक्ष नेता असताना त्या नगरपालिकेत माझ्या तळ्याला दिलं आणि मला मारायला लावलं. म्हणून माझी अंतिम इच्छा आहे की ह्या तळ्याला फक्त क्रांतीवीर लहुजी वस्ताद तलावात नाव देणार. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो मित्रांनो, दर्शनी बाजूला इथं लक्ष्मी देवळापाशी क्रांतीवीर लहुजी वस्ताद नगर म्हणून मोठी कमान करणार. दुसरं, अण्णाभाऊ साठेचा पुतळा अण्णाभाऊ साठे चौकात मित्रांनो, सगळा अण्णाभाऊ साठे चौक गिळंकृत केलता. तिथल्या एका मंडळानं, तिथल्या एका हातभट्टी विकणाऱ्या पुढऱ्यानं सगळा चौक अण्णाभाऊ साठेचा गिळून टाकला होता.
सगळ्या माझ्या भावा बंधूला सगळ्याला पुढऱ्यांना सगळ्यांना माहित आहे. तर ती चौक घेऊन टाकल्यानंतर तिथलं अतिक्रमण काढायचं काम मी केलंय आणि ती अतिक्रमण काढल्यानंतर तिथं जी तुम्हाला सांगतो सिमेंट कॉन्क्रीट करायचं होतं, माझ्यापाशी पैसे नव्हतं, तर ती सिमेंट कॉन्क्रीट करायसाठी माझी नगरसेवकानं मला सहकार्य केलं. माझी नगरसेवक मला काय त्याचे नाव याची लाज वाटत नाही, पण त्या सिमेंट कॉन्क्रीटला पैकीकरला फोन करून माझी नगरसेवक अमोल चव्हाण त्यांनी मला 2 पाण्याची टँकर मिक्सर देऊन तिथं मला ती सिमेंट कॉन्क्रीटचं करायला मला तिथं ती पाठवून दिलं आणि त्यामुळं माझ्या अण्णाभाऊ साठेचा पुतळा तिथं जिवंत राहिला आणि तिथंच मी अण्णाभाऊ साठेचा पुतळा उभा करणार म्हणून माझ्या जाहीरनाम्यात लिहिलंय. माझ्या समाजात कितीतरी सभागृह आहेत, पण अण्णाभाऊ साठे सभागृह 1 नंबर सुसज्ज सभागृह करणार आणि असलं सभागृह करणार की माझ्या आया बहिणीचा साखरपुडा, माझ्या लेकी बाळाचा साखरपुडा, त्या साखरपुड्यात लग्न करायचं असलं तर भांड्यासहित तुम्हाला सांगतो 1 नंबर हॉल मी माझ्या वॉर्डात करणार. पहिल्यांदा करणार ती की मला कुणाकडे मंगल कार्यालय आणि कुणाकडे हॉल भाड्यानं मागायला माझ्या गोरगरीब माझ्या आई बहिणीला जायची गरज नाही पडली पाहिजे. तिसरी गोष्ट की इथं सगळ्यात महत्वाचं, आपण गरिबीत काम करत असताना अचानक तुम्हाला सांगतो दवाखाना, पाऊस पडला तर आया बहिणीला राहायला नीट घर नाही. ज्यांना घरकुल मिळाल्यात 60% समाज सुधारलाय, 40% समाज तसाच आहे. लेकराची शिक्षण सुद्धा अजून अडचणीत तशीच बसलेली आहेत. त्याच्यामुळं माझं जी घर आहे इथं 1690 मध्ये, त्या घरासमोर थोडं पटांगण आहे, त्या पटांगणात डबल माळ्याचं शेड मारून, नाहीतर एक जणाचं इथं जागा आहे, ती जागा जर नाही भेटली तर कामगार कल्याण केंद्र आहे. या कामगार कल्याण केंद्रात माझ्या गोरगरीब जनतेच्या, माझ्या आया बहिणीच्या लेकरासाठी इंग्लिश मीडियम स्कूल चालू करणार आहे मी. तर इंग्लिश मीडियम स्कूल सेंट जोसेफ मध्ये जशा शिकवायला आहेत शिक्षिका, आतले शिक्षक आणून ठेवणार. पहिली KG, LKG, KG, LKG ते 4थी पर्यंत मी इंग्लिश मीडियम स्कूल चालू करणार. फुगीरपणात सांगते ती पैशावाली, माझं पोरग ह्या इंग्लिश मीडियम स्कूलला आहे त्या इंग्लिश स्कूलला आहे. माझ्या बी गोरगरीब समाजाचा आया बहिणीचं लेकरू तिथं गेलं पाहिजे म्हणून मी तिथं शिकवणार आहे आणि तिथं आधी इंग्लिश मीडियम स्कूल चालू करणार आहे. दुसरी गोष्ट ही किरण तौर सरांचा दवाखाना आहे. ही क्लिनिक दिलंय त्यांनी, सरांनी चांगली सोय केली समाजाची, म्हणून तौर सरांना विनंती करून हाच दवाखाना एकदम अजून चांगला वाढवून, जोपर्यंत मी नगरसेवक आहे माझा पोरगा 1 रुपया सुद्धा या दवाखान्यात कुणी द्यायचा नाही. माझ्या आई बहिणीनं लेकरा बाळासाठी बी द्यायचा नाही आणि तुमच्या नवऱ्यासाठी तुमच्यासाठी बी द्यायचा नाही. सगळा खर्च मी करणार. बार्शी शहरातला कुठल्या बी हॉस्पिटलला, जगदाळे मामा हॉस्पिटल असू द्या, स्वामानी हॉस्पिटल असू द्या, सातपुते हॉस्पिटल असू द्या, माझ्या वार्डातल्या आया बहिणीवर जर दवाखान्याचं संकट आलं तर त्या दवाखान्याचा खर्च राजा गायकवाड करणार. ही या सेवेच्या माध्यमातून मी सांगतो. दारात येऊन माझ्या तुम्ही बसायचं आणि तुम्ही विचारायचं, आज जाहीर सभेत घेऊन भाडे तू बोलला आता आता काय होतंय. जर नाही तुम्ही शब्द पाळला तर 2 बापाची औलाद राजा गायकवाड. मी जी करू शकतोय तीच मी इथं लिहिलंय. म्हणून म्हणतोय बार्शीतल्या डॉक्टरची सगळी काळी कुंडली माझ्याकडे आहे. कोण किती धुतलेल्या तांदळात आहे सगळं माझ्याकडे आहे. आणि जर गोरगरीब जनतेच्या माझ्या आई बहिणीला अचानक संकट आलं तर तुम्ही सहकार्य करायचं. डॉक्टर साहेब सगळ्यांना माझी विनंती आहे, राजा गायकवाड थांबला नाही, राजा गायकवाड थांबला नाही. राजा गायकवाडनं रेस्ट केली थोडी. हे सगळं कुठं पुढे आल्यात म्हणून मी काय तुम्हाला धमकी देत नाही. मी विनंती करतोय गोरगरिबाच्या मड्यावरच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांना विनंती करतोय की माझ्या आया बहिणी तर दवाखान्यात आल्या, बरं निवडून दिल्यावर तर सोडा. जवळ निवडणूक चालू आहे आता तरी 8-10 दिवसात काय बी निघलं दवाखान्याचं तर पहिल्यांदा तुम्ही माझ्याकडे या. पोलीस स्टेशनचं काय बी काम निघू द्या. आपल्या बार्शीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक कुकडे साहेब 1 नंबर न्याय देणारा माणूस आहे. आपल्यावर अन्याय होऊ देणार नाही. कसलं बी काम असू द्या, पण मी माझ्या समाजाचं पोलीस स्टेशनचं काम करायचं आहे म्हणून बडवेगिरी करणार नाही, मध्ये 10,000 आणि 20,000 खाणार नाही. एवढं या सभेच्या माध्यमातून सांगतो. आता तुम्हाला सांगतो बार्शी आपल्या वार्डात कितीतरी तरुण मुलं आहेत. त्या तरुण मुलाला शिक्षण झालेलं आहे, 1 नंबर खेळाडू आहेत. माझा मित्र मोहन खुडे 1 नंबर त्याचा पोरग खेळाडू आहे. फक्त जातीसाठी
आणि गरीब आहे म्हणून त्याला न्याय मिळत नाही मित्रांनो. म्हणून ह्या सभेच्या माध्यमातून सांगतो, जे पण आपल्या वार्डात तरुण शिकलेली पोरं आहेत त्या सगळ्यांनी माझ्याकडे यावं. मी काय एवढा मोठा नाही मगाच म्हणलोय, पण यांच्यापेक्षा बारीक बी नाही. मी तुमच्यासाठी हातपाय धरीन, काय बी करीन, पण तुम्हाला माझ्या जातीच्या माझ्या गोरगरीब तरुण पोरांना, शिक्षण घेतलेल्या पोरांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतोय की तरुणांना, बेरोजगारांना नोकरी देणार, शिकलेल्या पोरांसाठी जी कला क्षेत्रात खेळाडू आहेत त्या खेळाडूसाठी तुम्हाला सांगतो मी, इथं काय म्हणतात ती काय अकॅडमी चालू करतो. ती लॉन कडे टाकून ती आतमध्ये काय मॅट बीट तयार करतात खेळायसाठी, ती चालू करतो. मी करू शकतो होती का तर 1,00,000, 2,00,000, 5,00,000 ही माझ्या अवगतीत आहे. करोडो बिरडो म्हणलं तर माझ्या अवगतीत नाही. 1,00,000, 2,00,000, 5,00,000 1 तासात गोळा करतो राजा गायकवाड, हात जोडून विनंती करून. ही सगळ्या बारशीला माहित आहे. म्हणून जी माझी अवकात आहे ती मी करू शकतोय खेळाडूसाठी. आणि सगळ्यात प्रथम आपल्या वार्डातलं एक बी पोरगं व्यसनाच्या नादी लागून मेलं नाही पाहिजे, ही जबाबदारी मी घेतो. मी विनंती करतोय, आपल्या वार्डातले 2 नंबर धंदे बंद करतो. आणि बंद केल्यावर तुमची उपजीविका कशी बघणार? मी त्या दिवशी माझा मोठा भाऊ खंडू शिंदे आणि माझी मोठी बहीण विमलताई यांना विनंती केली, चर्चा केली मी, की म्हणलं ताई तुमचा दारूचा धंदा तुम्ही चालवता किंवा पहिला चालवत होता, आता बंद केलाय, तर तुम्ही पहिला चालवत होता तुम्हाला किती पैसे मिळायचे? तर त्या पैशापेक्षा जर जास्त पैसे तुम्हाला मिळवून मी दिलं तर बार्शीतले आपल्या वार्डातले धंदे बंद होणार नाहीत का? तर भाऊ म्हणली कवा बी होतील की, तुम्ही म्हणता म्हणल्यावर का व्हायचं नाही. म्हणून जी 2 नंबर करते, जी माझ्या तरुण पिढीला व्यसनाच्या नादी लावते, त्याला पहिल्यांदा इथलं बार्शी माझ्या वार्डातलं सगळं 2 नंबर बंद करून विनंती करणार. मी आधी सगळ्या माझ्या माणसाला विनंती करणार आणि 2 नंबर बंद करून त्यांच्या हाताला काम देऊन त्यांचा मी रोजगार चालू करणार. मग माझी तरुण पिढी गुटखा, गोवा, गांजा, दारू, बिडी, तंबाखू ह्याच्या नादी लागणार नाही. माझ्यासारखी कुरी करकरीत राहावी ही माझी इच्छा आहे मित्रांनो. राहिली गोष्ट आपल्या गलीच्या वस्तीला 10 कोटी निधी मिळतोय. 10 कोटी निधी नगरपालिका देते, तर त्या नगरपालिकेत दिशाभूल करून तिसरीकडे निधी जातोय. 1 रुपया जरी निधी दुसरीकडे जाऊ दिला तर त्याच्या आईला 2 बापानच काढलेली अवलाद. आहो त्या नगरपालिकेत आडवात पडणार. काय बी त्यांनी माझ्या वस्तीच्या विरोधात करू द्या, कुठला बी ठराव घेऊ द्या, कसला बी येडा वाकडा ठराव घेऊ द्या. आणि ह्याच्यात पुन्हा जाहीरनाम्यात लिहिलंय मी, जोपर्यंत सौर ऊर्जा प्रकल्प मी बसवत नाही आणि माझ्या आया बहिणींना फुकट लाईट देत नाही वार्डात, तोपर्यंत ज्यांची परिस्थिती लाईट बिल भरण्यासारखी नाही त्यांनी माझ्याकडे लाईट बिल आणून द्यावं. त्यांना मी सहकार्य करण्याचा प्रयत्न करीन. सहकार्य करणार म्हणणार नाही. त्यांचं लाईट बिल, त्यांची पाणीपट्टी, त्यांची घरपट्टी तेवढं करण्याचा मी प्रयत्न करणार. कवा बी तुमचं लाईट बिल येत असलं तर तुम्ही मला सांगा. अर्ध लाईट बिल जोपर्यंत सौर ऊर्जा प्रकल्प बसवत नाही तोपर्यंत अर्ध लाईट बिल अख्ख्या वार्डाचं मी भरतो. पण ज्यांची ताकद आहे त्यांचं नाही बरं का, नाहीतर मला उघडं करून पळवून मारतेली. ज्यांची खरंच ऐपत नाही, ज्या माझ्या आई बहिणी रोजगार करायला जातात, जी लेकरा बाळाच्या पोटाचं परपंचाचं भागवित्यात, आणि ज्यांची ऐपत नाही त्यांचं लाईट बिल तुमचा भाऊ भरणार राजा गायकवाड, हे वचन देतो तुम्हाला मी. दुसरी गोष्ट, ज्याच्यावर अन्याय होतोय, ज्याच्यावर भांडण तंडण वेळ येते, ज्याच्यावर खोटा आरोप होत्यात, त्या सगळ्यांसाठी राजा गायकवाड कोर्टात वकील देणार आणि वकील माझ्या पदर पैशाने देणार. मी ही छाती ठोकून का सांगू शकतोय की ज्या माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला, पॉस्को सारखा खोटा गुन्हा दाखल झाला, त्या गुन्ह्यात दाखलचा जामीन करायसाठी कमीत कमी 10 लाख रुपये लागतात. आणि ती जामीन माझा जर फुकट करून मला कोणी जर सहकार्य केलं असलं तरी माझे मित्र कुदळे वकील आहेत बघा इथं बसल्यात. ही बारामतीकर कुदळे वकील आहेत आणि बारामतीला यांची अरबो खरबोची प्रॉपर्टी आहे. पण फक्त प्रेमापोटी कुदळे वकिलांनी आतापर्यंत तुम्हाला सांगतो एका बी गोरगरिबाचे पैसे घेतले नाहीत. प्रत्येकाच्या जागेचा लपडा असू द्या, शेतातला वाटा असू द्या, कुणी अन्याय केलेला असू द्या, कुणाची वाट अडवलेली असू द्या, तहसीलदार साहेबाला मला विनंती करून त्यांचं दावा निकाली काढण्याचं काम हे माझे मित्र कुदळे वकील साहेबांनी केलंय. आणि माझ्यावर जे अन्याय होतोय
माझ्यावर जे 21 गुन्हे दाखल झालेले आहेत ती सगळे 21 गुन्हे क्लिअर करत कुठे वकील साहेबांना आणल्यात. त्याच्यातले 4 गुन्ह्यात मी निर्दोष झालोय. मुंबई मधल्या 4 गुन्ह्यात निर्दोष झालोय मी. आणि इथून पुढं माझ्या समाजासाठी काय बी गुन्हा दाखल होऊ द्या, फक्त माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी व्हावा. मी माझ्या स्वार्थासाठी कधीच करणार नाही, माझ्या लेकरा बाळासाठी कधीच करणार नाही, एवढं सांगतो या माध्यमातनं. दुसरी गोष्ट, माझ्या वार्डात सगळीकडे नारळाची झाडं लावणार. नारळाची मी पांडे चौकात झाडं लावल्यात. पांडे चौकातली झाडं आणली आंधळकर साहेबांनी. त्या आताच्या त्या शिवसेनेच्या नेत्यांनी आंधळकर साहेबांनी पांडे चौकात लावायला झाडं आणली. ती कल्पना माझी होती आणि ती झाडं मी लावलेली आहेत. आणि ती झाडं लावलेला सुद्धा देशातला पहिला गुन्हा माझ्यावर झालाय मित्रांनो. त्याची सुद्धा मी तारखा करतोय त्या झाडाची. आता त्या झाडाखाली माझ्या आई बहिणी कृष्ण ऐकत बसतात. त्या झाडाखाली माझे पोलीस बांधव ट्रॅफिकवाले त्या झाडाखाली सावलीला उभारतात. पांडे चौक कसला दिसतोय तुम्ही सांगा. आणि ती झाडं लावण्याला सुद्धा गुन्हा दाखल झालाय माझ्यावर मित्रांनो. मग मी अजून किती परिस्थितीला तोंड द्यायचे तुम्ही सांगा मला. आणि हे सगळं करत असताना माझ्या वार्डात सगळीकडे तुम्हाला सांगतो स्ट्रीट लाईट दिसतील. स्ट्रीट लाईट एवढा तुम्हाला सांगतो रुपया 2 रुपयाचा ठोकळा जरी पडला तरी क्लिअर दिसला पाहिजे. माझ्या वार्डात नारळाची झाडं लावणार ह्याच्यात लिहिलंय मी. माझ्या वार्डात मी स्ट्रीट लाईट लावून सगळा प्रभाग प्रकाशमय करणार. दुसरी गोष्ट, जर माझ्या आया बहिणीची मुलगी नवीन पहिलं लग्न झालेली आणि नवीन खर्च डिलिव्हरीचा असतो, त्या डिलिव्हरीचा खर्च सुद्धा मी करणार. राजा गायकवाड माझ्याकडे सांगायचं मुलगी महिन्यानं 15 दिवसानं 2 महिन्यानं डिलिव्हरी होणार आहे. कारण का की बार्शीतल्या कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी भोपलकर मॅडम ही माझी सख्खी बहीण मानलेली आहे मी भोपलकर मॅडमला. आणि त्या भोपलकर मॅडम रात्री 12 वाजू द्या, 2 वाजू द्या, 1 वाजू द्या, एका फोनवर मी जर म्हणलं ताई माझ्या वार्डातलं माझ्या आई बहिणीवर जरा संकट आलंय तुम्हाला यावं लागतंय, कसलाच विचार नाही करता बिचारी दवाखान्यात येते आणि माझ्या कामाला माझ्या शब्दाला मान देतात. म्हणून तुमचा कसला बी डिलिव्हरीचा खर्च असू द्या आणि कुठल्या बी दवाखान्यात जावा, फक्त राजा गायकवाडला फोन करावा आपला भाऊ म्हणून. या सभेच्या माध्यमातून सांगतो मी जी कामं करणार आहे आणि जी तुमच्यासाठी झटणार आहे तीच कामं सांगतोय. तुम्हाला हातू येईल मी बोलल्यावर. ह्याच्यात लिहिलंय मी सगळ्या वार्डात आंघोळीला गरम पाणी देणार म्हणून. तर पुढारी हसतील, पुढऱ्यांनी हसावं का तरी प्रत्येकाला नवीन वाटतंय. अरे इथं प्यायला पाणी मिळालं 15 दिवस मी गरम पाणी आंघोळीला द्यायला लागलाय. ह्याच्यात लिहिलंय मी म्हणून हसतील ती, कारण मी करू शकतोय ती. सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यावर प्रत्येक घराला जर तुम्हाला सांगतो ती पाईपलाईन जोडली भास्कर पेरे पाटलाने केल्यासारखं, तर प्रत्येक घरातनं प्रत्येक नळाला प्रत्येकाच्या घरात नळाला गरम पाण्याची सोय करू शकतोय मी. म्हणून म्हणतोय की कालच मी बार्शी नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटलो, पाण्यासाठी विचारलं. का तर बार्शीत फक्त दुसरं काहीच नाही तुम्हाला सांगतो, सगळं राजकारण पाण्यावरच चाललंय. 8 दिवस पाणी नाही, 15 दिवस पाणी नाही, 8 दिवस पाणी नाही, 15 दिवस पाणी नाही. आणि आम्ही हे केलं ना, आमच्या टायमात पाणी आणलं. आणि ती काय म्हणतात चोपल साहेब माझ्या टायमात पाणी आणलं. अहो तुमची ती एक क्लिप व्हायरल होती चोपल साहेब, काय सगळ्या गावाला माहित आहे. आणि कळत न कळत तुमच्या तोंडातनं खरा शब्द गेलाय हो चोपल साहेब. तुम्ही ती मान्य का करत नाही? तुम्ही पाणी चौकातल्या जाहीर सभेत मान्य करा. ती शब्द काय आहे की पहिल्या 5 वर्षात चोपल साहेबांनी चारी खणली, बार्शीच्या जनतेची दिशाभूल केली, निवडून आले. दुसऱ्या 5 वर्षात पाणी आणतो म्हणून चोपल साहेबांना नुसते पाईपलाईन डिजिटल बोर्डावर टाकली, दुसऱ्या 5 वर्षात निवडून आले. तिसऱ्या 5 वर्षात तुम्हाला सांगतो बोर्डावर नुसते नळ बसविले, तुटी बसविली आणि तिसऱ्या 5 वर्षात निवडून आले. आणि त्या क्लिप मध्ये काय म्हणतात ते मी केलंय. अरे बाबा तूच करू शकतो, दुसरा इमानदार माणूस जनतेची दिशाभूल करूच शकत नाही. कारण तुमच्यासारखा गोरगरिबाची दिशाभूल करणारा नीच माणूसाची दिशाभूल करू शकतोय. इमानदारीनं समाजकार्य करणारा, इमानदारीनं विकास कार्य करणारा आणि प्रामाणिकपणानं तुम्हाला सांगतो गोरगरिबाच्या मदतीसाठी धावून येणारा माणूस इकडे बाहेर गावी जाऊन तिथं सभा घेऊन माझ्या बार्शीच्या जनतेची टिंगल टवाळी करत नसतो. म्हणून ज्या टायमाला
अहो का मी कुणाचाच नाही, मी कुठल्या पक्षाचा नाही, पण एक सांगतोय, एकच सांगतो, मी कुठल्या पक्षाचा नाही, ना ह्या गटाचा नाही ना त्या गटाचा नाही, मला कुणाचं देणं घेणं नाही. पण ज्या टायमाला बार्शीचं आमदार, आत्ताचे माजी आमदार राजभाऊ राऊत या विधानसभेला पडलं, त्या टायमाला महिनाभर बार्शी रणडकीचं कपाळ पुसल्याने दिसत होती. बार्शीत व्यापार लाईन ठप्प झालती. बार्शीत तुम्हाला सांगतो सगळी आवक जावक बंद झालती. बार्शीतले व्यवहार कमी झालते. अरे पैसाच बार्शीत नाही तर कुठले व्यवहार उचलणार नाहीत. आणि हे माशाई म्हणले, हे तिथे गेल्यावर म्हणले एक कार्यकर्त्याने विचारले आणला, आता साहेब आता कसं करायचं, काय करायचं म्हणले, आता मी बी मोकळा श्वास घेतो तुम्ही बी मोकळा श्वास घ्या. झालं ती मोकळा श्वासच घेत बसल्यात अजून. नाहीतर पुन्हा ती उद्या म्हणतील राजा गायकवाडला सुपारी दिली काय तिकडून. त्याच्या आता ही माझ्यावर कॅमेरे आहेत, माझ्यावर कॅमेरे आहेत तुम्हाला सांगतो. आणि आचारसंहिता चालू आहे म्हणून म्हणतोय. भगवंताची शपथ, उत्तरेश्वर महाराजाची शपथ, सुपारी खाल्ली घेतली असली तर माझ्या 4 लेकराची शपथ घेऊन सांगतो, मी तसला धंदा करत नाही की ह्याचं घेऊन त्याला बोलायचं आणि त्याला घेऊन त्याला बोलायचं. अरे ह्याचं बी कमाल माझ्याकडे आहे की, टाइम येऊ दे की जरा, टाइम येऊ दे. माझ्या समाजावर अन्याय होऊ दे, गोरगरीबावर अन्याय होऊ दे. जेव्हा अन्याय होईल तेव्हा मी चवतळून येईल की, माझ्या रक्तातच ती आहे. पण ज्यानं चांगलं केलंय त्याचं चांगलंच म्हणावं, ही माझी संस्कृती आहे. आणि हे माझे संस्कार आहेत. ज्यानं चांगलं केलं त्याला चांगलं म्हणावं का नाही. काय ह्याला चांगलं म्हणलं भाऊला केलं की ह्याला म्हणावं त्याने पैसे दिले असतील, आणि ह्याला चांगलं म्हणलं की त्याला म्हणायचं त्याच्याकडून काय घेतलं काय की. अरे कवा जाणार तुमची खोडी. मी फक्त लढतोय समाजकार्यासाठी, आणि मला समाजकार्य करायला आवडतंय. मला कुणाचा पट्टा गळ्यात बांधून घेऊन त्यानं तुकडा टाकला की पळत जायचं, आणि तुकडा संपला की पुन्हा तुकड्याची वाट बघत बसायचं, मला तसलं पटत नाही. आणि मी माफी मागतो, मी कुणाला नावं ठेवत नाही. प्रत्येकाचे विचार असतात, प्रत्येकाची मजबुरी असते, प्रत्येकाची कमजोरी असते. तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यातनं आपल्याला स्वातंत्र्य दिलंय. कुणाला कसं वागायचंय ती तसं वागतंय. मी कुणावर अन्याय करत नाही, कुणावर टीका करत नाही. मला जसं पटतंय ती मी वागतोय. त्याच्यामुळं मी माझ्या मनातलं तळमळीचा विचार सांगत बसलोय मी इथं. आणि तळमळीचा विचार का सांगतोय की अजून एक मी ह्याच्यात जाहीरनामा केला तयार. हे जाहीरनाम्यात असं लिहिलंय की मी काल नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोललो, मग विसरलो बोलायला, पाण्याची टंचाई लय जास्त चालू आहे म्हणून. फक्त माझ्या प्रभाग मधल्या माझा 4 नंबर वार्ड जेवढा आहे तेवढ्या प्रत्येक प्रभागातल्या महिलेला, आया बहिणीला माझी विनंती आहे, जर पाणी 3-4 दिवस नाही सुटलं तर त्यांनी फक्त मला एक फोन करावा, माझ्या पोराला एक फोन करावा, पाण्याचं टँकर त्याच्या दारात जाईल. ह्याच्यापेक्षा माझी अवकाश जास्त नाही. जर माझ्या ह्या गल्लीत पाणी नसलं तर ह्या गल्लीतल्या माझ्या आई बहिणीनं सांगावं, अरे विकी पाणी नाही आलं 3 दिवस, तेवढं पाण्याची व्यवस्था कर. तुम्हाला सांगतो 1 मिनिटाचा उशीर नाही करता माझ्या घरी पाणीचा टँकर जी येतंय ती पाण्याचा टँकर पाठवतो मी. सणासुदीचे दिवस असतात, सणासुदीच्या दिवसाला सुद्धा त्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं की मार्च एप्रिल महिन्यापर्यंत नवीन पाण्याची पाईपलाईन सुरू होत नाही जोपर्यंत, तोपर्यंत तुम्हाला बार्शीकराला पाणी मिळणार नाही. आणि ह्या भांडवलाला माझं सांगणं आहे, जी पाण्याचं राजकारण करायला लागल्यात त्यांनी छाती ठोकून सांगावं, राजा गायकवाड कसं सांगताय तसं सांगावं की तुमचा नगराध्यक्ष पदाला उभा माणूस असलेला आहे, त्या नगराध्यक्षाने सांगावं जोपर्यंत बार्शीत पाईपलाईन पूर्ण होत नाही तोपर्यंत बार्शीतल्या प्रत्येक वार्डात पदर पैशानं पाण्याचा टँकर फिरवतो. आणि मग मत मागायला तुम्ही या. खोटं आश्वासन देऊ नका, माझ्या बार्शीतल्या भोळ्या बाबड्या जनतेची दिशाभूल करू नका. म्हणून म्हणतोय की माझ्या प्रभागात म्हटलं मी राहतोय तिथलं असू द्या, आमच्या इथलं आमचं सीताराम शेंडगे तात्या काका ती वार्ड असू द्या, आमचा गणेश माने कायकाडी चाळ असू द्या, पलीकडे सिद्धार्थनगर असू द्या, आणि पलीकडे सोनार गल्ली असू द्या, नागवली वत्ती असू द्या. अहो त्या टाकी खाली तर जाऊन बघा किती घाण आहे. तुम्हाला सांगतो तोंडाला रुमाल बांधून ही पुढरी आलेले तिकडे जात्याल. का रे
गोरगरिबाची माणसं एवढी बेकार राहतात तिथं म्हणल्यावर तुम्हाला नुसतं 2 मिनिटांना प्रचार फिरीत जायची सुद्धा लाज वाटते. आम्ही आयुष्य कसं घालत असेल तिथं? हा, फक्त मला एकदा नगरपालिकेत पाठवा तुम्ही माझ्या लेकराला. तुम्हाला सांगतो एकाची वरात नाही काढली तर राजा गायकवाड नाही ठेवणार नाही. कसे अधिकारी काम करणार नाहीत, कधी भ्रष्टाचार कसे करतात, कसे इकडचा निधी तिकडे घेऊन जातात, या सगळ्यांचा तुम्हाला सांगतो भ्रष्टाचार उघडा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आत्ताचा जर तुम्ही माझ्या आई बहिणीला माझी विनंती आहे, आत्ताचा जर तुम्ही चान्स घालवला तर पुन्हा 5 वर्ष तुम्हाला सांगतो आपल्या नशिबात दळिंद्रीत लिहिलेली आहे. म्हणून तुम्ही खोट्या प्रचाराला बळी पडू नका. तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. 1000 रुपये देत्याल, 2000 देत्याल, 5000 देत्याल, काय देत्याल ती देऊ द्या, तुमचंच पैशात म्हणून घ्या. फक्त ह्या वेळेला एकच मत माझ्या लेकराला टाका. फक्त एक मत ट्रॅक्टरला टाका, ट्रॅक्टरला एकच मत. आणि माझ्या लेकराला एवढ्या भारत लावा तुम्ही नगरपालिकेत. आयुष्यभर जर तुमचा कुठला मी दोष घेतला तर पुन्हा मी जबाबदार आहे त्याला. माझ्या लेकराला एकदाच लावा. माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. नगरपालिकेत गेल्याशिवाय मला अधिकार मिळत नाही. आणि ही जी ठराव घेतात, ही जी तिथं एका मतानं ठराव घेतात आणि ह्यांचे नगरसेवक निवडून आले असतात, त्यांच्या सह्या घेतात आणि गप सही करावी लागते खाली मान घालून. नाही सही करावी तर निवडून आणायला पैसे त्यांनी दिलेले असतात. निवडणूक लढवायला पैसे कोण देतंय? बंगल्यावरनं पैसे येतात. पुढे कुठला तरी देतंय, कुठला तरी मारल्याला 2 नंबरवाला देतंय, कुठला तरी सावकार देतंय. आणि त्याला पैसे दिल्यावर हे मेंबर म्हणून निवडून आल्यावर त्या बंगल्यावरनं फोन आला की ऐकावं लागतंय. नाग्यानं सांगितलंय सही कर, म्हणलं की गप सही करायची. म्हणून म्हणतोय की फक्त एकच माझा पोरगा अपक्ष म्हणून पाठवा. तुम्हाला मी मोकात देणार नाही. तुम्ही कुणाला नगराध्यक्षाचं तिकीट निवडून दिलं आणि कुणाला नाही दिलं. फक्त माझ्या लेकराला लय तळमळीनं सांगतोय मी की बार्शी नगरपालिकेतला भ्रष्टाचार मुक्त बार्शी करण्यासाठी, बार्शी घरात आई वार्डन फुफुटान बिफुटान हेन तीन हे सगळं विकास निधी आणलेला आहे. विकास निधी मार्फत ही कामं होत असतात. फक्त गोरगरिबाची सोय करण्यासाठी गलिच्छ वस्तीचा निधी, आपलं जी मांग कंदरबाट डकर 18 पकड जात राहते गोरगरिबाची, त्या गलिच्छ वस्तीचा निधी ही लोक तिसरीकडे वापरतात 10-10 कोटी रुपये. आणि आपल्या नशिबी तुम्हाला सांगतो ताटा पुढं आळ्या येतात, गटरीतल्या आळ्या. लेकरांना दारात खात बसली तर गटरीतल्या आळ्या ताटा पुढे येतात. तरी ह्या बांडगुळाला तुम्हाला सांगतो माहित नाही का, तर तुम्ही 1000 रुपये मताला घेतलेले असतात. मत देताना तुम्ही 1000 रुपये घेतलेले असतात आणि त्या 1000 रुपयासाठी 5 वर्ष तुम्ही लाचार होता. 5 वर्ष तुमची गुलामगिरीत जातात. म्हणून माझ्या आई बहिणीला विनंती आहे की फक्त एकदाच आणि एवढ्या वेळ माझ्या लेकराला निवडून द्या. जर तुम्ही मला न्याय नाही दिला, तुम्हीच न्याय द्या. तुम्ही जर मला न्याय नाही दिला तर राजा गायकवाड बार्शीत राहील, पण बार्शीत अधिकार राहणार नाही. मला समाजसेवा करायला अधिकार राहणार नाही. नगरपालिकेत माझ्या पोराला भांडायला अधिकार राहणार नाही. म्हणून म्हणतोय मला काय, माझा उद्योगधंदा, माझी लेकरं पुण्यात राहते, ती पुण्यात शिकते, ती माझ्या थोरल्या पोराची शास्त्रवाडी पुण्यातलीच आहे. मी 1 मिनिटात जाऊन राहू शकतो. हो, पहिलं कसं राहिलं 10-15 वर्ष राहिलो तसं. पण आता दारू पिऊन पडण्यापेक्षा माझ्या समाजाचं काम करत माझा अख्खा दिवस जाते. आणि अख्खा दिवस गेल्यामुळं, दिवसभर धावपळीमुळं संध्याकाळी जेवायच्या आधी पोटात इंजेक्शन घ्यावं लागते मला, इन्शुलन्स. आणि इंजेक्शन घेऊन झोपून जेवलं गेलं की 2 मिनिटात झोपतोय. कशाला नाद करतोय आणि काय करतोय? मी जर नाद करत बसलो माझ्या लेकरा बाळाचं कसं व्हायचं? माझं कर्तव्य आहे. माझी बायको मेली म्हणल्यावर माझं कर्तव्य आहे. माझ्या बायकोची माझी लेकरं जी आहे ती, त्यांचं जोपर्यंत सगळं शिक्षण पूर्ण होत नाही, चांगल्या मार्गाला लागत नाही, तोपर्यंत माझं कर्तव्य आहे. त्यांच्यावर माझं कोंबडी पगाखाली घेऊन कशी बसते तशी मी माझ्या लेकराला बसतोय. म्हणून मला फक्त समाजकार्याची सवय आहे. मी दारू, शिंद्या, रंडी, बाजी, जुगार, मटका असला मी नाद लावून घेतला नाही. म्हणून देवानं माझं चांगलं केलंय. एक तरी माता माऊलीनं मला आशीर्वाद दिला तळमळीनं, तरी तुम्हाला सांगतो त्या आशीर्वादामुळं माझ्या लेकरा बाळावर कुठलं संकट येत नाही. आणि माझ्यावर आलेलं संकट, खोटं नाटक गुन्हा दाखल करून जी माझ्यावर आलेलं संकट, हे माझा बार्शीचा भगवंत उत्तरेश्वर महाराज फक्त तुमच्या आशीर्वादामुळं आणि चांगल्या केलेल्या कर्मामुळं आणि माझ्या पुण्याच्या कामामुळं माझं संकट मागची मागे निघून जाते. इथं नगरसेवक पदाला उभा राहिलेली आहे ती माझं बाचा इथं. मला कळलं होतं माझी नगरसेवक उभा राहणार नाही, आणि उभा राहणार नाही म्हणल्यामुळं मी माझ्या पोराचा अर्ज भरला. मी कशाला विरोध करू? आणि तुम्ही माझा विरोधक आहो काय? हा,
मला काय झालं तर तुम्ही आधी पळत येणार आहोत आणि तुम्हाला काय झालं तर मी येणार आहे. मला तुमच्याच खांद्यावर जायचंय म्हणून तर मी इथं जिंदगीभर इथंच राहणार आहे तुमच्यापाशी. माझं पत्राचं शेड नाही निघलं तरी चालतंय, आयुष्य घालतो, फक्त मला माझ्या गोरगरीब समाजाची सेवा करू द्या. एवढी या सभेच्या माध्यमातून मी माझ्या गोरगरीब जनतेला, माझ्या समाजाच्या आया बहिणीला विनंती करतो. आणि फक्त माझ्या मुलाचं ओमकार राजेंद्र गायकवाड याचं चिन्ह आहे ट्रॅक्टर, आणि तुम्ही माझ्या राजाचं ट्रॅक्टर, माझ्या राजा भाऊचं ट्रॅक्टर, मागा आडनाव का आहे बघू नका. राजाभाऊ बी ती आहे आणि राजाभाऊ बी हीच आहे. फक्त माझ्या राजाभाऊचं ट्रॅक्टर म्हणून माझ्या पोराला निवडून द्या. अख्ख्या आपल्या समाजाची दैंद्री गाडीशिवाय राहणार नाही, एवढा मी शब्द देतो आणि थांबतो. आणि माझ्या मुलाला विनंती नाही, आवाहन करतो की तू नगरसेवक पदाला उभारलात, 2 वळी वाचून तरी आपल्या आई बहिणीला सांग की तू काय करणार आहे ती. भाषण कधी केलं नाही, आयुष्यातलं पहिलंच भाषण आहे, लिहून आणलंय, एवढंच आपलं बोलतो. नमस्कार, मी ओंकार राजेंद्र गायकवाड, प्रभाग क्रमांक 4 मधून उभा आहे, अपक्ष उभा आहे. पप्पांनी सांगितलेल्या सगळ्या शब्दांना मान देऊन जे ते सांगतील ते सगळं करेल. पप्पांनी सांगितले त्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांची सेवा करेल. फक्त एकदा निवडून द्या, एवढंच बोलतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लोजी. वाढदिवस 2 मिनिटं वाढदिवसासाठी